तर होतंय असं की इथे मला व्हिडिओ काढण्यामध्ये किंवा व्हिडिओ एडिट करण्यामध्ये, व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये खूप डिले होतोय, कारण वेळ भेटत नाही। जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी जेवण बनवायला घेते आणि व्हिडिओ बनवायचा विसरते, आणि जरी मी व्हिडिओ बनवला तर तो अपलोड करायला विसरते, ते पण एडिट करून। कारण सध्या एकाच वेळेस माझी ट्रेनिंग पण चालू आहे, त्यात अपडाऊन होतो आणि घरामध्ये पण बघावं लागतं, तर बऱ्याच गोष्टी असतात। तर आतून मला जसा वेळ भेटतो, एक माझं पॅशन म्हणून मी हे फॉलो करते, कारण मला खूप आवड आहे व्हिडिओ एडिट करणं, व्हिडिओ अपलोड करणं या गोष्टींची। त्यातून पण मी वेळ काढून मला जसं जमेल तसं मी माझ्या काही रेसिपी असतात त्या मी शेअर करते तुमच्या सर्वांसोबत। तर तसा सपोर्ट मलाही तुमचा हवा आहे। माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि लाईक कमेंट करत जा जर तुम्हाला आवडला असल्यास, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आहे प्रिया, तर आज मी बनवायला घेतली आहे मुगाची भाजी। हिरवे मूग न भिजवता मी त्याला हिरवे मूग जे आहेत ते धुवून स्वच्छ भाजून घेतलेत, आणि एका कुकरमध्ये गरम पाणी केले 2 ग्लास, आणि त्यामध्ये 1 वाटी भाजलेले मूग टाकलेत। आणि त्यासाठी लागणारं आपल्याला जे साहित्य आहे, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। फक्त एक वाटण करून घ्यायचं आहे, हिरवा मिरची आणि अद्रक टाकायचं आहे, 1 इंच तिखट तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी तुम्हाला तिखट खाण्याची सवय त्यानुसार टाकू शकता, म्हणजेच हिरव्या मिरच्यांचं प्रमाण, कारण काही हिरव्या मिरच्या खूप तिखट असतात, तर टाकताना ते तुम्ही 4 ते 5 याप्रमाणे टाका, किती लोक जेवणार आहेत, कसं काय नियोजन त्याप्रमाणे। आणि त्यामध्ये 1 इंच अद्रक टाकायचं आहे, लसूण सोलून घ्यायचं आहे, आणि लसूण 1.5 चमचे मी जिरे टाकते, कारण माझ्याकडे जिरा पावडर नाही, आणि हे वाटण असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मूग भाजून उकडवून बनवलेली भाजी खरोखर खूप जबरदस्त लागते चवीला, ते तुम्ही चपाती किंवा ज्वारीच्या भाकरी किंवा राईस सोबत पण खूप मस्त लागते, मला तर खूप आवडते। लहानपणी आम्ही म्हणजे भाकरी झाल्या की आमच्याकडे घरी गॅस असून पण आम्ही ही चुलीवरती उकडायला टाकायचो, भाकरी बनवलेल्या तव्यामध्ये मूग भाजून घ्यायचो आणि त्याच चुलीवरती आम्ही ते मूग उकडायला टाकायचो, आणि मम्मी त्याचा पेंडपाला बनवायची, खूप भारी लागायचा। पण आता इथे काय ऑप्शन नाही ना, आता मला गॅसवरती हे असं बनवावं लागतं, तर मम्मी जे जसं बनवायची मी तसंच सेम फॉलो करते, फक्त एवढंच की मम्मी सुकं बनवायची आणि मी हे रस्सा टाकून बनवते, म्हणजेच पाणी टाकून। तर यासाठी मी एक कांदा पण कापून घेतला आहे आणि एक टोमॅटो पण बारीक कापून घेतलं आहे, आणि जे मी वाटण केलं होतं हिरवी मिरची, जिरे आणि लसूण अद्रक टाकून, ते पण यामध्ये टाकायचं आहे। एका गरम कढईमध्ये तेल टाकायचं आहे 1.5 चमचा, आणि कांदा बारीक छान भाजून घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये ते वाटण टाकून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये टोमॅटो, आणि टोमॅटो लवकर वितळण्यासाठी अगोदरच मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार, आणि छान परतवायचं आहे। नंतर त्यामध्ये हे असे उकडलेले जे मूग आहेत ते यामध्ये घालून छान परतवून घ्यायचं आहे। आणि ही भाजी अशी पण बिना पाणी टाकता खाऊ शकता, पण मला हे राईस सोबत पण खायचं आहे म्हणून मग मी 1 ग्लास पाणी टाकलं त्याच कुकरमध्ये हे करून। आणि जसं हे उकळत येईल त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचे कापून। माझ्याकडची कोथिंबीर खरंच संपली आहे, तर कोथिंबीर नाही आहे, तर ही अशी भाजी बनून रेडी आहे। आवडलं असल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला